महाराष्ट्रामधील 3.5 पीठांपैकी पूर्ण एक पीठ असलेल्या श्री रेणुका माता मंदिर येथे नांदेड जिल्हा मजदूर युनियनची स्थापना झाल्याचे पत्र युनियनच्या वतीने अध्यक्ष, मुख्य न्यायाधीश नांदेड, सचिव, उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी किनवट, उपाध्यक्ष, उपविभागीय पोलीस अधिकारी माहूर, कोषाध्यक्ष, तहसीलदार माहूर तसेच संस्थांचे व्यवस्थापक आणि सर्व विश्वस्त यांना देण्यात आले। 2017-2018 मध्ये कॉम्रेड विजय गाभणे व कॉम्रेड गंगाधर गायकवाड यांची भेट घेऊन युनियन स्थापनेसाठी 30 ते 40 कामगारांनी प्रयत्न चालविला होता। तसेच येथील 56 कामगार युनियनची रीतसर पावती फाडून सभासद म्हणून नोंद झाली होती। लहान सहान मागण्या मांडणे देखील व्यवस्थापनाच्या जिव्हारी लागत होते। मागील 2 वर्षांपासून C2च्या संपर्कात जरी असले तरी कायदेशीर युनियन स्थापन झाल्याचे सर्वच कामगारांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता। C2चे नांदेड जिल्हा सेक्रेटरी तथा युनियनचे अध्यक्ष कॉम्रेड गंगाधर गायकवाड यांच्या स्वाक्षरीसह 56 कामगारांच्या स्वाक्षरीने वरील सर्वांना युनियन स्थापन झाल्याचे पत्र दिलेले असून मागील महिन्यामध्ये कामगार न्यायालय जालना आणि औरंगाबाद येथे कामगारांना कायम करण्यासाठी विनंती करण्यात आलेली आहे। C2चे राज्य चिटणीस कॉम्रेड MH शेख, राज्य अध्यक्ष कॉम्रेड DL कराड आणि नांदेड जिल्ह्याचे प्रभारी तथा राज्य उपाध्यक्ष कॉम्रेड ॲडव्होकेट उद्धव भवलकर, नांदेड जिल्हाध्यक्ष कॉम्रेड उज्ज्वला पडलवार आणि युनियनचे अध्यक्ष तथा नांदेड जिल्ह्याचे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड गंगाधर गायकवाड आदी नेतेगण यांचे येथे मार्गदर्शन लाभले। लाल झेंड्यावरती सर्वांनी संपूर्णपणे विश्वास दाखविलेला असून C2 ही भारतातील सर्वात मोठी कामगार संघटना आहे। कामगारांच्या जीवन मरणाच्या प्रश्नावर कामगार लढण्यास सज्ज झालेले असून कामगारांची एकजूट व संघर्ष हा सुरू झालेला आहे। संस्थांमधील सर्व विश्वस्तांनी या कामगार संघटनेला सहकार्य करून न्याय देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी यावेळी सर्वांनी अपेक्षा व्यक्त केली। स्थानिक कमिटीमध्ये अध्यक्ष कॉम्रेड श्रावण जाधव, कॉम्रेड अरुण घोडेकर, उपाध्यक्ष रामकृष्ण जायभाई, सहसचिव गजानन घुगे आणि कोषाध्यक्ष विनोद कदम यांची एकमताने निवड करण्यात आली। श्री क्षेत्र रेणुका देवी संस्थान येथून संजय घोगरे व राजू दराडे यांचा हा वृत्तांत।